नमस्कार. ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर सर्व रसिकांचं आणि वाचकांचं मनःपूर्वक स्वागत करते मी डॉक्टर मृण्मयी भजक. कथा कोणत्याही भाषेतला एक महत्त्वाचा साहित्य प्रकार. खरं तर गोष्टीशी आपण खूप लहानपणापासून म्हणजे जेव्हापासून आपल्याला वाचता येत नाही तेव्हापासून जोडलेले असतो आणि जसजसे मोठे होतो, वाचायला शिकतो, तेव्हा बऱ्याचदा वाचनातला पहिला साहित्य प्रकार जो कुठला असेल तो कथा असतो. खरं तर आपण एखादी कथा वाचतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण ती विसरून जाऊ, पण बऱ्याच वर्षांनंतरही एखादी घटना घडते किंवा एखादी गोष्ट आपण पाहतो, एखादं दृश्य पाहतो आणि अनेक वर्षांपूर्वी वाचलेल्या कथेचे संदर्भ आपल्याला आठवतात. ती कथा आपल्या मनामध्ये ताजी असते. खरं तर रोजच्या आयुष्यात जगताना आपल्या आजूबाजूला अनेक कथानकं घडत असतात आणि कालपरत्वे ती स्मृतींच्या आडही जातात. पण आपण एखादी कथा वाचतो, म्हणजे ती अनुभवलेली नसते पण वाचलेली असते, पण तरीही ती अनेक वर्ष आपल्या लक्षात राहते. ह्याचं कारण मला वाटतं लेखकाने किंवा लेखिकेने उभं केलेलं ते कथानक किंवा त्या कथेचं चित्र. आज आपण बोलणार आहोत 2 कथासंग्रहांविषयी, आस आणि अस्वस्थ तांडा. अस्वस्थ तांडा या कथासंग्रहाचे लेखक डॉक्टर विजय जाधव, आसच्या लेखिका डॉक्टर अपर्णा महाजन, वाचक डॉक्टर शशी पवार आणि मंगेश कुलकर्णी या चौघांचंही साहित्याच्या पारावर मनःपूर्वक स्वागत. आस हा जो कथासंग्रह आहे हा नुकताच 25 डिसेंबरला वाचक दिनी प्रकाशित झालेला आहे आणि अस्वस्थ तांडा हा जो कथासंग्रह आहे याला नुकताच महाराष्ट्र शासनाचा प्रथम प्रकाशन लघुकथा या विभागातला ग.ल. ठोकळ हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. अस्वस्थ तांडा या पुस्तकाचे लेखक डॉक्टर विजय जाधव हे वाशिम इथं राजस्थान महाविद्यालयामध्ये मराठी विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ऑल इंडिया बंजारा सेवा संघचे ते जिल्हा अध्यक्ष आहेत वाशिम इथं. त्याचप्रमाणे 2016मध्ये पहिलं अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन संपन्न झालं होतं. ह्या संमेलनाचे ते मुख्य संयोजक होते. त्यावेळी बंजारा हुंकार नावाची स्मरणिका निघाली होती, त्याचे संपादक होते आणि वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ज्या स्मरणिका असतात त्यामधून त्यांचं लेखन जे आहे ते सातत्याने प्रकाशित होत असतं. विज्ञान भाषा अभ्यास मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचे सर सदस्य आहेत. खरं तर अस्वस्थ तांडा हे जे पुस्तक आहे या पुस्तकातून आपल्याला बंजारा समाजाची ओळख होते, तिथल्या ज्या चालीरीती आहेत त्यांची ओळख होते, पण यातल्या ज्या सगळ्या कथा आहेत त्या एक प्रकारे आपल्याला अस्वस्थ देखील करून जातात. विशेषतः जेव्हा आपल्याला हे कळतं की ह्या सगळ्या कथा ह्या सत्य घटनांवर आधारित आहेत तेव्हा नक्कीच त्या अधिक जवळच्या वाटतात आणि अधिक प्रश्न देखील निर्माण करतात. अस्वस्थ तांडा हे जे शीर्षक आहे हे अतिशय समर्पक असं शीर्षक ह्या पुस्तकाला दिलं गेलेलं आहे. डॉक्टर विजय जाधव सर आपलं स्वागत करते आणि आपलं हार्दिक अभिनंदन करते की आपल्याला महाराष्ट्र शासनाचा 50,000 रुपयांचा ग.ल. ठोकळ पुरस्कार जो आहे तो आपल्या पुस्तकाला लाभलेला आहे. यामध्ये मला असं वाटतं की आपल्या लेखनाला हा पुरस्कार लाभलेला आहेच, पण आपण जो तांडा इथे एक उभा केलेला आहे, जे एक संस्कृतीचं दर्शन इथे या पुस्तकातून मांडलेलं आहे त्याचा देखील हा कुठेतरी सन्मान आहे. तर तुम्ही काय सांगाल ह्या पुरस्काराबद्दल, काय वाटतंय तुम्हाला? नमस्कार, मी डॉक्टर विजय जाधव, राजस्थान महाविद्यालय वाशिम येथे मागील 25 वर्षापासून मराठीचा प्राध्यापक आहे. अस्वस्थ तांडा या पुस्तकाच्या प्रवासाबद्दल मला बोलावयाचे आहे. अस्वस्थ तांडा या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजनेअंतर्गत प्रथम प्रकाशन लघुकथेसाठी दिला जाणारा शासकीय ग.ल. ठोकळ पुरस्कार प्राप्त झाल्याने मला खूप आनंद झालेला आहे. या पुरस्कारापर्यंत मला नेहून पोचविण्याचे काम ग्रंथाली प्रकाशनाने केलेले आहे. ग्रंथाली प्रकाशनाने अस्वस्थ तांडा हा पुस्तक स्वीकारला आणि
प्रकाशनापर्यंत पोहोचविल्याबद्दल मी ग्रंथालय प्रकाशनाचे प्रथमतःच या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे या अस्वस्थ तांडा नावाच्या माझ्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाने एवढा मोठा सन्मान दिला, पुरस्कार दिला, त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचा सुद्धा मनस्वी आभार मानतो. मित्रांनो, हा पुरस्कार जो दिला गेलेला आहे, मी जाहीरपणे सांगू इच्छितो की हा मला नव्हे तर माझ्या तांड्याला दिले गेलेला पुरस्कार आहे. तांड्यातील जे काही प्रॉब्लेम्स आहेत, अडचणी आहेत, समस्या आहेत, ह्या साऱ्या समस्या मी अस्वस्थ तांडा या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे या तांड्याच्या सुखदुःखाला हा दिला गेलेला पुरस्कार आहे असं मला वाटते आणि म्हणून मी या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं मनापासून आभार मानतो. तांड्यातल्या सुखदुःखांना दिला गेलेला हा पुरस्कार आहे असं डॉक्टर जाधव म्हणाले. आणि खरोखरच माणसांची सुखदुःख आपल्याला ह्या साहित्यातून वाचायला मिळतात, अनुभवायला मिळतात. आज हा जो कथासंग्रह आहे, ह्या कथासंग्रहात देखील वेगवेगळ्या प्रकारचे जीवन अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतात. आणि ह्या कथेतल्या पात्रांना कुठेतरी एक मुक्ततेची ओढ आहे असं जाणवतं. या पात्रांना स्वतःच्या अस्मितेचं भान आलेलं आहे असं जाणवतं. आज ह्या कथासंग्रहाच्या लेखिका डॉक्टर अपर्णा महाजन या इंग्रजी साहित्यामध्ये MA MPhil आहेत. PhD केलेलं आहे त्यांनी. विमेन कॅरेक्टर्स इन सिलेक्टेड प्लीज ऑफ हेनरिक इब्सन अँड विजय तेंडुलकर, अ फेमिनिस्ट ॲनालिसिस हा त्यांच्या PhDचा विषय होता. खरं तर आपण अनेक परिकथा वाचत असतो, लहान मुलांचं साहित्य वाचत असतो, पण हेच साहित्य एका वेगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यासलेलं आहे. मोटिव्स अँड मेसेजेस इन फेरी टेल्स आणि त्याचप्रमाणे फेमिनिझम इन चिल्ड्रन्स लिटरेचर अशा पद्धतीचे शोधनिबंध त्यांनी लिहिलेले आहेत. लोणावळा इथं, त्याचप्रमाणे त्यानंतर 24 वर्ष चाकण इथे, तळेगाव इथं त्यांनी इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून काम केलेलं आहे. इंग्रजीबरोबरच मराठी, संस्कृत आणि नाट्यशास्त्र हे त्यांचे अतिशय आवडीचे आणि जिव्हाळ्याचे असे विषय आहेत. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये भाषाविषयक आणि जीवन कौशल्यविषयक व्याख्यानं त्या देत असतात. अपर्णाताई, तुमचं स्वागत आहे पारावर. आणि मला असं तुम्हाला विचारावंसं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारचे जीवन अनुभव आम्हाला तुमच्या कथांमधून दिसतात, जे खूप खरे वाटतात, सच्चे वाटतात. आणि हे जे सगळे अनुभव आहेत ते कथांमधून मांडावे असं तुम्हाला का वाटलं? माझ्या कथांच्या मधून जीवनातले खरे अनुभव जाणवतात. ही प्रतिक्रिया माझ्यासाठी अतिशय आनंदाची आणि प्रोत्साहित करणारी आहे. कथा, गोष्ट मला लहानपणापासून आवडतं. या साहित्य प्रकारामध्ये एक प्रकारची जी अनौपचारिकता असते, त्यामुळे मनोरंजन होतं आणि ऐकणारा किंवा वाचणारा त्याच्यामध्ये रंगून जातो. गोष्ट सांगताना त्याच्यामध्ये चढउतार करणं, आवाजामध्ये चढउतार करणं किंवा चित्रविचित्र आवाज काढून एक वातावरण निर्मिती करणं, हे जसं ऐकणाऱ्याला उत्सुकता वाटवणारं, उत्कंठा वाटवणारं वाटत असतं, तसंच कथा लिहिताना सुद्धा शब्दांची कसरत करून, शब्दांशी खेळत एक वातावरण निर्मिती करणं किंवा पात्राची निर्मिती करणं हे मला खूप आवडतं. जेव्हा कथेमधलं पात्र निर्माण होत असतं आणि जेव्हा वाचक ते वाचत असतो, त्यावेळेला तो स्वतः त्या पात्राची एक व्यक्तिरेखा आपल्या मनामध्ये निर्माण करत असतो. आपल्या सगळ्यांचाच हा अनुभव आहे की तयार व्यक्तिरेखा नाटकामध्ये बघणं किंवा सिनेमामध्ये बघणं आणि आपली स्वतःची व्यक्तिरेखा याच्यामध्ये नक्की फरक असतो पहा. आणि तसंच त्या व्यक्तीचे, त्या पात्राचे जे अनुभव असतात, त्याचा जो संघर्ष असतो, ते सुद्धा कुठेतरी त्याच्याशी आपण आपले अनुभव ताडून बघत असतो. आणि ते अनुभव ताडून बघताना
एक वैचारिक पातळीवरती मंथन होतं आणि आपल्या विचारांना सुद्धा एक अणकुचीदारपणा येतो. त्यामुळे त्या अशा प्रकारचे जीवनानुभव आपल्या कथेमध्ये आल्यामुळे आपण त्याच्याबरोबर एक एम्पथी निर्माण करतो, एक प्रकारची समानानुभव निर्माण करतो. हा अनुभव वाचकांना यावा असं मला वाटतं. डॉक्टर जाधव, तुमच्या ज्या कथा आहेत अस्वस्थ तांडा ह्या कथासंग्रहामधल्या, त्या खरं तर सगळ्या तांड्यातल्या कथा आहेत, अनेक प्रश्न निर्माण करणाऱ्या कथा आहेत. हे जरी खरं असलं तरी प्रत्येक कथा ही वेगळी आहे, प्रत्येक कथेचा आशय वेगळा आहे, विषय वेगळा आहे. काही स्त्रियांवरच्या कथा आहेत, लहान मुलांवरच्या आहेत, नातेसंबंधांवरच्या आहेत, ज्या अनिष्ट रूढी परंपरा चालू आहेत त्यांच्यावरच्या आहेत. तर हा जो संपूर्ण तुमचा प्रवास आहे कथालेखनाचा, या प्रवासाबद्दल काय सांगाल? माझा कथा लिहिण्याचा प्रवास थोडंसं वेगळ्या पद्धतीचा आहे. 2013ची गोष्ट आहे. मी माझ्या तांड्यावर गेलो होतो. हिवाळ्याचे दिवस होते आणि दर हिवाळ्याच्या दिवसामध्ये दरवर्षी जवळपास आमचा 60 ते 70% तांड्यातील लोक ऊस कापायला जात असतात. 2013मध्ये सुद्धा तांड्यातले जवळपास 60-70% लोक ऊस कापायला चालले होते. त्या ऊस कापणाऱ्यामध्ये आमचे सोयरे होते, आमचे एटाळातले लोक होते, आमच्या भावकीतले लोक होते. साहजिकच आहे की आपले जवळचे सगळे लोक 5-6 महिन्यासाठी आपलं घरदार सोडून ऊस कापायला चालले. त्यांना वाटी लावण्यासाठी मी सुद्धा त्या ट्रकच्या बाजूला उभा होतो. सगळे लोक धडाधड धडाधड 6 महिने पुरेल एवढं साहित्य त्या ट्रकमध्ये टाकत होते. या सगळ्या सामान टाकण्याच्या गडबडीमध्ये एक मुलगा मात्र ट्रकच्या बाजूला उभा राहून रडत होता. मला प्रश्न पडला की सगळे मुलं, लहान लहान मुलं सगळे साहित्य उचलून ट्रकमध्ये टाकत आहे, हा मुलगा का बरं रडतो आहे? मी त्या वहिनीला विचारलं, वहिनी, हा तुमचा मुलगा का रडतो आहे? वहिनीनं सांगितलं, मागच्या 15 दिवसापासून म्हणे हा डोकं खातो आहे. हा म्हणतो आहे की आई, मला ऊस कापायला यायचं नाही, मला तुमच्यासोबत यायचं नाहीये, माझी शाळा जाते. 2 धपाटे याच्या पाठीवर दिले आणि तेव्हा हा सरळ झाला. आणि आता हा सोबत यायला तर तयार झाला, पण रडतो आहे. मी तिथून वाशिमला आलो. रस्त्यानं येत असताना सतत माझ्या डोक्यामध्ये तो प्रश्न घुमत होता. तो मुलगा ऊस कापायला गेला, त्याची शाळा गेली. म्हणजे या ठिकाणी बाबासाहेब थांबला, या ठिकाणी वसंतराव नाईक थांबला, या ठिकाणी आतापर्यंत जगाच्या पाठीवर जेवढे शिकून दिग्गज झाले त्यापैकी एक पोरगा थांबला. आणि म्हणून मी माझ्या जीवनातली पहिली कथा लिहिली, दप्तर खुंटीला लटकलेले. तो मुलगा आई बापासोबत ऊस कापायला तर गेला, पण त्या मुलाच्या डोळ्यापुढे ट्रकमध्ये बसल्यानंतर त्यांच्या खुंटीला लटकलेला दप्तर हा सतत दिसत होता. आणि म्हणून ती पहिली कथा मी लिहिली, दप्तर खुंटीला लटकलेले. ती पहिली कथा लिहिली. लिहून झाल्यानंतर माझ्या सौभाग्यवतीला मी वाचण्यासाठी दिली. तिनं ती कथा वाचल्यानंतर टाळी वाजून मला तिनं सांगितलं की तुम्ही खूप छान लिहिता आणि तुम्ही आता लिहायला लागा. त्यानंतर मी कथा या प्रकाराकडे वळलेलो आहे. आज ह्या कथासंग्रहामधल्या प्रतिसाद ह्या कथेतल्या एका भागाचं अभिवाचन करते. एका उंच इमारतीसमोरच्या ठरलेल्या थांब्यावर कॅब थांबली आणि अधिकारी असलेले ते 3 मिस्टर थडानी, मिस्टर श्रीवास्तव आणि शुभा मिराशी आपल्या आपल्या विचारात आत बसले. जवळजवळ अर्धा 1 तासाचा प्रवास, पण एकमेकांशी संवाद नाही. बसल्यावर तिरके ओठ करून आणि काही अंशावर मान कलती करून सगळे फक्त गुड मॉर्निंग, हाव आर यू एवढं तोंडातल्या तोंडात म्हणून पुन्हा त्यांच्या आळीमुळी गुपचिळीचा खेळ सुरू. दररोज हा प्रवास असे, पण कुणालाच एकमेकांशी गप्पा मारण्यात रस नसे. सुरुवातीला शुभा खूप उत्साहाने गुड मॉर्निंग, काल आला नाहीत का ऑफिसला? वीकेंडला काय करणार आहे? मी ना तुंग डोंगरावर जाणार आहे एका ग्रुप बरोबर वगैरे गप्पा मारण्याचा प्रयत्न करी. पण इतरांच्या थंड प्रतिसादांनी तिचा उत्साह हळूहळू विझून गेला. शुभा, तरतरीत चेहरा, हुशार डोळे, त्यात भरपूर स्वप्न, अशी 27-28 वयाची तरुण मुलगी.
शिक्षण संपवून वाट बघून मिळालेली ही तिची पहिलीच नोकरी. नाही म्हटलं तरी तिच्याबरोबरचे सगळे चांगल्या पगारावर चांगल्या कंपनीमध्ये रुजू झाले होते. त्यांची नवी श्रीमंती त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टीतून दिसू लागली होती. अधिक उंची कार, अधिक चांगल्या आधुनिक भागातलं घर. तिच्या अंतर्मनात होतीच हुरहुर. आपल्याला न्यायला कार येणार, उत्तम दर्जाची जीवनशैली, चांगलं घर घेऊ आपण, या आणि इतर अनेक गोष्टी. 5-6 महिने झाले इथे यायला लागून. हळूहळू हे ITचं वातावरण समजून घेत होती, पण रुळली नव्हती या सगळ्यात, जसे तिचे कॉलेजमधले लोक रुळले होते. सुरुवात केल्यापासूनच मनात संघर्ष सुरू झाला होता. गेल्या कित्येक दिवसांपासून दिस इज सडनली नॉट वेअर आय बिलॉंग. हे जग माझं नव्हे. अशी आंदोलनं मनात येत आणि तळ्यातल्या लहरींसारखी एकातून दुसरे उमटत कुठेतरी दूर जात. इंद्रजित अमेरिकेत जाऊन शिकलेला, श्रीमंत IT छाप तरुण, दुसऱ्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत टीम लीडर म्हणून काम करणारा, वय वर्ष 31-32. अमेरिकेहून आल्यावर आई वडिलांनी निवडून ठेवलेल्या मुली बघून लग्न करणाऱ्या जमातीतला. त्यानं शुभाला पाहिलं. MS, बहुराष्ट्रीय कंपनीतली नोकरी, पॅकेज, हे घर ते घर, दोन्हीकडची आर्थिक सुबत्ता, एकमेकांना अनुरूप उच्च दर्जाच्या गाड्या, 36 गुण जुळल्याच्या आनंदात दोन्ही कुटुंबांनी होकार दिला. नवी नवी ओळख, इतरांना सांगायला किती छान स्थळ, या आनंदात सगळे. तर इंद्रजितचा मेसेज आला, आज संध्याकाळी बाहेर जाऊ, कॉफी पिऊ. तिला विलक्षण आनंद झाला. किती दिवसांपासून तिला त्या आदिवासी प्रदर्शनासाठी जायचं होतं. इंद्रजित बरोबर जायला तर मज्जाच येईल. शुभाने छान मरून रंगाचा लखनवी ड्रेस घातला. केसांची फ्रेंच नॉट घालून एक मोगऱ्याचं फूल केसांच्या खोबणीत अडकवलं आणि इंद्रजितला म्हणाली, चल आज ते प्रदर्शन बघू. इंद्रजित म्हणाला, त्यापेक्षा पिक्चर टाकूया ना, बियर घेऊ, दालचिनीमध्ये जेऊ. अरे स्क्रीनकडे बघून डोळे शिणलेत तुझे पण. खरं तर खरं जिवंत काहीतरी बघूया ना, तुला पण आवडेल बघ. अरे काल तू वाचलं नाहीस का पेपरमध्ये या प्रदर्शनाबद्दल? ठीक आहे, आधी प्रदर्शन बघूया, मग ठरवू पुढे काय करायचं ते. असा विचार करून त्यागी वृत्तीने इंद्रजितने गाडी प्रदर्शनाच्या मैदानाकडे वळवली. अगदी एंट्रीपासूनच शुभा एकदम प्रफुल्लित होऊन तो लाकडी बेंच, बांबूच्या त्रिकोणी खुर्च्या पाहत आत शिरली. शुभाने इंद्रजितकडे पाहिलं. तो आपला iPhone 8 हातात असताना दुसऱ्याकडे असलेल्या iPhone X कडे आशाळभूतपणे बघत होता. कुणाच्या खिशात मॉन्टब्लॅक पेनची चांदणी दिसते इकडे पाहत होता. अगदी पायातल्या चप्पला पण कुठल्या ब्रँडच्या आहेत इकडे त्याचं लक्ष जात होतं. इंद्रजित खरं तर तिच्या संपण्याची असोशीने वाट पाहत होता. तिनं त्याला सामावून घेण्यासाठी विचारलं, इंद्रजित तुझ्या घरात ठेवायला घ्यायची का ही बैलजोडी? पाहिलंस किती सुंदर काम केलंय. इंद्रजित थंडपणे म्हणाला, युटिलिटी काय याची? शुभा एकदम थांबलीच. स्पीड ब्रेकरवर ब्रेक मारावा अशी. तिने इंद्रजितकडे पाहिलं. तिला थडानी, श्रीवास्तव, इंद्रजित यांचे चेहरे एकत्रित झाल्यासारखे वाटू लागले. किती एकसारखे होते हे तिघं. कशी सांगू याला याची युटिलिटी? आणि सांगून काय समजणार आहे याला? IT छाप, मुशीतली यंत्रच ही. भावनेचा, सौंदर्याचा ओलावा कुठे आहे यांच्या मनात? तिच्या मनात आलं. ती इंद्रजितला म्हणाली, चल झालं माझं बघून. तिचं मोडलेलं मन याला कळलं पण नाही. आधुनिक काळातल्या व्यक्तींच्या मनातले संघर्ष अपर्णाताई तुमच्या कथांमधून दिसतात. काय सांगाल त्याबद्दल? प्रत्येक माणसाचं आयुष्य एक कथा असतं. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी संघर्ष असतो. आयुष्यामध्ये काही ना काहीतरी संघर्ष असतो. कदाचित तो मनाच्या पातळीवर असेल, स्वतःच्या विचारांबरोबर असेल, दबलेल्या विचारांबरोबर असेल, भवतालाबरोबर असेल, समाजाच्या रीतिरिवाजांबरोबर असेल. पण
हा संघर्ष असतोच. एखाद्या व्यक्तीचा संघर्ष कदाचित दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या संघर्षासारखा असू शकेल, पण त्याच्यामध्ये एक वेगळी पातळी असते, स्तर वेगळा असू शकतो, इंटेन्सिटी वेगळी असू शकते. एखाद्या पात्रनिर्मितीच्या वेळेला किंवा एखादा संघर्ष जेव्हा शब्दांकित केला जातो त्यावेळेला जितक्या अलिप्तपणे त्याकडे मी पाहते तितकं ते जास्तीत जास्त माझ्या जवळ यायला लागतं. आणि यात सगळे घटक एकत्र येऊन जितकं हे पात्र आणि संघर्ष हे एकरूप होतं आणि तो जो अनुभव असतो तो खरोखरच एक समाधान देणारा किंवा मला जे खरोखरच उभं करायचं आहे ते उभं राहिलं असेल तर तो आनंद देणारा असा तो अनुभव असतो. त्यामुळे आधुनिक काळामधला संघर्ष किंवा जुन्या काळामधला संघर्ष अशी फारकत होऊ शकत नाही. आधुनिक काळामध्ये काय झालं आहे की मला कसं आयुष्य पाहिजे किंवा मी जे काही करते आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अपराधीपणा वाटू न देता मला आनंदाने माझं आयुष्य जगायचं आहे हे सांगण्याचा, हे मांडण्याचा, हा विचार करण्याचा मोकळेपणा आलेला आहे. तोच कदाचित माझ्या कथांमध्ये आलेला असेल. त्यामुळे पात्र आणि संघर्ष यांच्यामध्ये फारकत असूच शकत नाही असं मला वाटतं. आज ह्या कथासंग्रहाबद्दल बोलण्यासाठी वाचक म्हणून सहभागी होत आहेत टाटा मोटर्समध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर असलेले मंगेश कुलकर्णी. नमस्कार. डॉक्टर अपर्णा महाजन यांच्या आस या कथासंग्रहाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. जसे की या कथा समाजातल्या प्रत्येक स्तराचे प्रतिनिधित्व करतात. कथापात्रांचा संघर्ष जरी सर्वसामान्य वाटत असला तरी शेवट मात्र नेहमीच्या धाटणीतला नाही. तो एक वेगळ्या विचारांना प्रवृत्त करणारा आहे आणि त्यामुळे तो खूप काही शिकवून जातो. घटनांचे आणि कथापात्रांचे त्यांनी इतके सुस्पष्ट लेखन केले आहे की जणू काही या घटनांचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार आहोत व आपल्यासमोरच या घटना घडलेल्या आहेत असे प्रत्येक वेळेस जाणवते. कथापात्रांचे भाव टिपताना त्यांनी जे काही वेगवेगळे संदर्भ दिले आहेत ते इतके चपलक बसतात की आपल्याला सुद्धा त्या भावनांच्या निकट पोचवतात. जसे की नूरजहांमधील विजयाचे भाव टिपताना त्यांनी एक संदर्भ दिला आहे की जलाशयाचे चित्र रेखाटताना चित्रकार जसा मूळ पांढरा कॅनव्हास तसाच ठेवून बाकीचे रंग भरतो, पण प्रत्यक्ष चित्र झाल्यावर तो पांढरा ठिपकाच आपल्यासमोर नजरेस भरतो. एकूणच सर्व कथापात्रे संघर्षातून वाटचाल करत एक प्रामाणिक व मनाला भावेल असे जीवन जगण्याची आस आपल्या सर्वांच्या मनात देखील उत्पन्न करतात. या भागांचे चित्रीकरण व्हावे आणि 18 भागांची एक मालिका तयार व्हावी असे मला मनापासून वाटते. हा कथासंग्रह प्रकाशित करून ग्रंथालीने आमच्यासमोर एक मोलाचा ठेवा दिला आहे. त्याबद्दल ग्रंथालीचे मनापासून धन्यवाद. डॉक्टर अपर्णा महाजन यांना खूप खूप शुभेच्छा आणि अजूनही असे नवीन लेखन आमच्या वाचनात येऊ हीच सदिच्छा. धन्यवाद. अस्वस्थ तांडा या कथासंग्रहामधल्या अस्वस्थ तांडा नावाच्या कथेमधल्या एका छोट्या भागाचं अभिवाचन करते. जुलै संपण्याच्या वाटेवर होता तरीही पावसाचे डोळे पाणावत नव्हते. काही जण तर प्रारंभीच थातूरमातूर पावसावर पेरण्या उरकून मोकळे झाले होते. नंतर धास्तावले. त्यांना आता दमदार पावसानंतर दुबार पेरणीच्या आव्हानाला सामोरं जावं लागणार होतं. त्यामुळे निराश सुरात दुबार पेरणीच्या संकटावर चर्चा चालायची. आताही बरेच जण कपाळाला आठ्या पाडून आपलं कसं होणार या विषयात बुडालेले होते. त्यात गण्या, प्रल्हाद आणि हेम्याही होते. वेळेचंही भान उरलं नव्हतं. उठावसंच वाटत नव्हतं. खरं तर दुष्काळ सदृश परिस्थितीनं अख्ख्या तांड्यातलंच अवसान गिळून टाकलं होतं. तेवढ्यात प्रल्हादचा 10 वर्षाचा संजा भेदरलेल्या अवस्थेत त्यांच्यापाशी येऊन म्हणाला, बा बा वसराम दादानं बेबी काकी मार ना की. बा बा वसराम आजोबाला बेबी काकीनं मारून टाकलं.
संध्याचं गडबडीतलं बोलणं इतरांना नीट कळलं नव्हतं, म्हणून प्रल्हादनं एकाला विचारलं, संध्या काय म्हणला रे? बेबी काकूनं वसराम आजोबाले मारून टाकलं. हे एवढं कानावर पडताच चावडीवरचे सगळेच्या सगळे कावरे बावरे झाल्यासारखे तिथून पळतच सुटले आणि अल्पावधीतच ते वसरामच्या घरापाशी पोहोचले. पाहिलेल्या थरारकतेनं ते जागच्या जागीच थबकले. मेड रोवल्यासारखी बेबी घरापुढे उभी होती. तिच्या हातातल्या कुऱ्हाडीवरून रक्ताचे मोठाले थेंब टपकत होते. रक्त साचल्याप्रमाणे डोळे लाल बुंद झाले होते. साडीचा पदर कमरेला खोचलेला, डोक्याचे मोकळे सुटलेले विद्रूप केस, भयंकर क्रोधाने तिचा जिवंत निखाऱ्यागत झालेला लाल बुंद चेहरा. ती अविचल होती. धावत पळत येणाऱ्यांकडे अगदी निर्भीडपणे बघत होती. ती इतकी बेफाम झालेली की भय तिला स्पर्शत सुद्धा नव्हतं. जणू काही तिला आणखीही कुणाची तरी क्रूरपणे शिकार करायची होती. अशा मुद्रेनं ती उभी होती. प्रल्हाद, गण्या, हेम्या हे तातडीनं घरात शिरले. क्षणार्धात त्यांचे डोळे विस्फारले, चेहरे काळवंडले. हे काय? पुढलं दृश्य बघवेना, सहन होईना. वसराम बुढा रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेला, डोकं, मान, पायांवर कुऱ्हाडीचे खोल खोल घाव. खरंच हे सगळे चित्तथरारक अनुभव वाचताना आपल्याही हृदयाची धडधड वाढते. डॉक्टर जाधव, अस्वस्थ तांडा ह्या कथासंग्रहाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता, उत्कंठा नक्कीच वाढलेली आहे. काय सांगाल ह्या कथासंग्रहाविषयी? खरं म्हणजे या पुस्तकाबद्दल काय काय सांगावं असा मला प्रश्न पडलेला आहे. या अस्वस्थ तांडा पुस्तकातील पहिलीच कथा आहे आणि त्या कथेचं शीर्षक आहे अस्वस्थ तांडा. माझ्या गावाला लागून असलेल्या गावामध्ये, माझ्या तांड्याला लागून असलेल्या तांड्यामध्ये ही वास्तव घडलेली कथा आहे. एका सुनेने 14 वर्षापासून आंधळ्या असलेल्या सासऱ्याला कुऱ्हाडीनं कापून टाकलं आणि ही घटना जेव्हा मला माहीत झाली तेव्हा मी त्या तांड्यामध्ये गेलो. अतिशय भयान अशी अवस्था त्या तांड्याची होती. पूर्ण तांडा अस्वस्थ झालेला होता. मी सुद्धा अस्वस्थ झालो. मी विचार करीत होतो. पूर्वीच्या काळी तांड्याची अवस्था वेगळी होती. तांड्यामध्ये सुना सासू सासऱ्याचा सन्मान करायच्या. सासू सासरे सुद्धा सुनेचा सन्मान करायचे. आता मात्र अवस्था बदलत चाललेली आहे. एका सुनेला आपला आंधळा सासरा जड झाला होता आणि म्हणून त्या आंधळ्या सासऱ्याला सुनेनं कापून टाकलं, अशी ही भयान पहिलीच कथा या पुस्तकातली आहे. पूर्णच तांडे बदलले नाही, पण तांड्यामध्ये हे प्रकार होत आहे आणि म्हणून ही कथा मी लिहिली. कारण मला माझ्या तांड्यामध्ये असे प्रकार व्हायला नको असं मला वाटते आणि त्यामधून मला हे सुचवायचं आहे. पूर्वीचं जे काही सन्मान होतं, सेवालाल महाराजांनी जे काही तांड्याला संदेश दिलं की त्या संदेशाचं आपण पालन करावं आणि त्या पद्धतीनं आपण चालण्याचा प्रयत्न करावा असं मला या ठिकाणी वाटते. अपर्णाताई, तुमच्या कथांमध्ये खूप वैविध्य दिसून येतं. जी पात्रं आहेत ती खूप वेगवेगळी आहेत. म्हणजे शुभा IT मधली आहे, हिऱ्याचा हारमधली एक सुंदर मुलगी जी आहे ती साध्या घरातली आहे, गुलाबी पावडरमधली 12 वर्षाची पुष्पा एक अतिशय चुणचुणीत मुलगी आणि तिच्या टाळूला भोक आहे. अशा खूप वेगवेगळ्या कथा आहेत, वेगवेगळी पात्रं आहेत. यातल्या काही कथा ज्या आहेत ह्या मानसशास्त्राशी निगडीत आहेत. त्याबद्दल काय सांगाल? अगदीच मला आवडेल याबद्दल सांगायला. मी चाकण नावाच्या एका निमशहरी भागामधल्या एका महाविद्यालयामध्ये मी प्राध्यापक होते. तिथे माझे विद्यार्थी अतिशय मोकळेपणाने माझ्याशी बोलत. त्या अल्लड वयामध्ये किंवा वयात येणाऱ्या त्या मानसिकतेमध्ये त्यांना अनेक प्रश्न पडायचे आणि त्यांच्या अवतीभोवती मला असं जाणवलं होतं की त्यांना त्याचं नेमकं उत्तर देणारे लोक किंवा मोकळेपणाने उत्तर देणारे लोक त्यांना नव्हते. त्यांना टेन्शन यायचं असं कुणाला काही विचारताना. पण जेव्हा त्या माझ्याशी बिचकत आधी त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि मी जेव्हा त्यांना सांगितलं की अरे हे स्वाभाविक आहे, असं होऊ शकतं, तेव्हा त्या माझ्याशी अनेक विषयांवरती बोलायला लागले. आणि यातून मला या मुलांची मानसिकता किंवा एकूण समाजातली त्यांना या समस्या वाटायच्या. मला वाटत नाहीत की या समस्या होत्या. हे वैश्विक आहे,
हे कुठलेही विचार हे वैश्विक असतात. तसे त्यांचे हे वैश्विक पातळीवरचे पण त्यांचे वाटणारे, त्यांना समस्या वाटणारे हे विचार मला जेवढे येत होते तेवढे मी सांगायचे. पण अर्थातच सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे असायची असं नाही. आणि त्यांना जर नीट मार्गदर्शन करायचं असेल तर मला त्याचा अभ्यास करावा लागायचा. आणि मग मी काही प्राध्यापकांबरोबर, माझ्या मानसशास्त्राच्या मित्रमैत्रिणींच्या बरोबर किंवा मानसशास्त्रज्ञांबरोबर मी बोलायचे, चर्चा करायचे आणि त्याची उत्तरं मी त्यांना द्यायचे. माझ्या कथांमध्ये 1-2 कथा खरोखरच मानसशास्त्राशी निगडीत आहेत. असं नाही आहे की त्या माझ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातल्या आहेत, पण असं असू शकतं असा दिलासा देणाऱ्या अशा या कथा आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, इतक्या लोकांनी मला या कथा वाचून मला फोन केले होते. आणि असा दिलासा जर त्यांना मिळत असेल या कथांच्यामधून तर मला खूप समाधान वाटलं की अशा कथा मी माझ्या ह्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. अस्वस्थ तांडा ह्या कथासंग्रहामध्ये तांड्यांचे प्रश्न आहेत, समस्या आहेतच, पण त्याचबरोबर तांड्याची संस्कृती, परंपरा ह्याचंही दर्शन घडतं. त्याबद्दल काय सांगाल? लोक ज्या वस्तीत राहतात त्या वस्तीला तांडा म्हणतात. बंजारा लोक जी बोली बोलतात त्या बोलीला गोर बोली म्हणतात. बंजारा माणसाला गोरमाटी म्हणतात. अर्थात गौरवर्णीय असलेला किंवा गाई गुरं चारणारा मनुष्य अशा प्रकाराची त्याची ओळख आहे. मॅडम, बंजारा संस्कृती ही इतर संस्कृतीपेक्षा, इतर प्रथा परंपरेपेक्षा पूर्णतः वेगळी आहे. बंजारा संस्कृतीबद्दल तुम्हाला सांगावया झाल्यास या पुस्तकाच्या जे काही आपण मुख्य पृष्ठ बनवलेला, या मुख्य पृष्ठावरच तुम्हाला दिसेल की बंजारा महिलेंचं, बंजारा स्त्रींचं हा गणवेश कशा प्रकाराचा असतो. बंजारा स्त्री ही खऱ्या अर्थाने साहित्य जगत असते. मी तर असं म्हणेन, बंजारा स्त्रीच नव्हे तर एकूणच बंजारा मनुष्य हा साहित्य जगत असतो. कारण काय, बंजारा संस्कृतीचा विचार करीत असताना, बंजारा प्रथा परंपरेचा विचार करीत असताना बंजारा होळी असेल, बंजारा दिवाळी असेल किंवा तीज उत्सव असतील, अशा प्रत्येक उत्सवामध्ये बंजारा स्त्री, बंजारा पुरुषांचे लोकगीतांबरोबर लोकनृत्य सुद्धा असते. आणि म्हणून बंजारा तांड्यात जगणारा माणूस हा प्रत्येक माणूस आपल्या हृदयामध्ये साहित्याला घेऊन जगत असतो. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की पूर्वीच्या काळी ह्या सगळ्या साहित्याची, गाण्यांची रेलचेल होती. आता मात्र हे कुठेतरी कमी होत आहे असं मला वाटते. आणि म्हणून या प्रथेचं, या सुंदर परंपरेचं जतन व्हावं यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून मी प्रयत्न केलेला आहे. अपर्णाताई, ह्या कथासंग्रहातल्या ज्या कथा आहेत, या कथांचा जो शेवट आहे तो एकदम अनपेक्षित असा वाटतो. तर काय सांगाल ह्याबद्दल? ह्या मागे काही वेगळा विचार आहे तुमचा? माझे आवडते कथालेखक किंवा नाटककार यांच्या कथानकांमधून मला त्यांच्यातलं काय आवडतं तर त्यांचा जो शेवट असतो तर हा नेहमी अनपेक्षित असायचा आणि प्रश्न निर्माण करणारा असायचा. म्हणजे त्या नाटकामध्ये किंवा त्या कथेमध्ये जे पात्र आहे त्या पात्राने काय विचार करायला पाहिजे याचं उत्तर तो नाटककार नाही देत किंवा कथालेखक देत नाही. तो आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतो की काय उत्तर मिळालं तर हिच्या आयुष्यातला संघर्ष कदाचित संपू शकेल. असं विचारातून विचार, प्रश्नातून प्रश्न आणि त्याची वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या रीतीने मिळालेली उत्तरं, ही जी प्रक्रिया आहे ना, ही मला खूप मनापासून आवडते. त्या संघर्षांचा विचार चालू ठेवून काहीतरी अद्भुतपणे त्याचा शेवट व्हावा किंवा अनपेक्षित शेवट व्हावा असं मला वाटत असतं. माझ्या कथांमध्ये सुद्धा मी जशी जशी कथा संपत जाते त्यावेळेला एक ट्विस्ट शेवटी असतो. म्हणजे त्या कथेचा केंद्रबिंदू कदाचित त्याचा शेवटसुद्धा असू शकेल. केंद्रबिंदू म्हणजे तो मध्येच असायला पाहिजे असं नाही आहे, तो शेवटीसुद्धा असू शकेल, कदाचित सुरुवातीला असू शकेल. तो केंद्रबिंदू मला त्या अनपेक्षिततेमध्ये असावा असं मला खूप मनापासून वाटतं. आणि
असं मी माझ्या कथांमध्ये करायचा प्रयत्न केला आहे. डॉक्टर जाधव, तुम्ही पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगितलेलं आहे की तांड्याविषयी तुम्हाला जी आपुलकी वाटते, जे ऋणानुबंध तुमचे तांड्याबरोबर आहे त्याविषयी तुम्ही सांगितलं आहे. तुम्ही स्वतः देखील तांड्यातच लहानाचे मोठे झालात हे देखील तुम्ही नमूद केलं आहे. तुम्ही मोठे झालात, शिक्षण घेतलं, आज वेगवेगळी पदं तुम्ही सांभाळतायत, अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही घडवताय. आज जे लोक तांड्यात आहेत, या तांड्यातल्या सगळ्या लोकांना तुम्ही तुमच्या साहित्यातून काय सांगाल? तांडा आजही प्रचंड दारिद्र्यात जगत आहे. तांड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आजही व्यसनाधीनता आहे, अज्ञान आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना तांडा खचाखच भरलेला आहे. या सगळ्या समस्येमधून जर तांड्याला बाहेर काढायचं असेल तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मी आज जे काही बोलतो आहे, माझ्या पुस्तकाला जो काही आज सन्मान मिळालेला आहे, याच्या पाठीशी एकमेव कारण आहे की माझ्या बापाने मला शिकवलं आणि मला इथपर्यंत पोहोचवलं. मी तांड्यातील पालकांना विनंती करतो, तुम्हाला तुमच्या समस्येतून बाहेर पडायचं असेल, तुमच्या तांड्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीवर जर तुम्हाला मात करायचं असेल तर तुमच्या मुलांना शिकवा. शिकविल्याशिवाय तुमच्या तांड्याची तुमचे प्रश्न सुटणार नाहीत. मी सांगू इच्छितो की तांडा दिवसेंदिवस व्यसनाधीनतेमध्ये गुरफटला चाललेला आहे. दिवसेंदिवस तांड्यामध्ये अनेक बुवा बाबा येत आहे आणि साध्या भोळ्या तांड्यातल्या माणसाची फसवणूक करत आहे. ह्या सगळ्या लोकांना तुमच्यापासून दूर ठेवा. तांडा आजही प्रचंड मेहनत करून जगणारा आहे. या तांड्याला सन्मानपूर्वक जर जगायचं असेल, चांगल्या पद्धतीनं जर जगायचं असेल तर तुम्हाला काळानुरूप बदल करावा लागेल. तुम्हाला विज्ञानाची कसोटी, विज्ञानाचा हात तुमच्या हातात घेऊन चालावं लागेल. विज्ञानवादी बना. ज्या काही जुन्या परंपरा वाईट असतील त्या सोडा, चांगल्या परंपरेचा स्वीकार करा. एवढंच मी सांगू इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. अस्वस्थ तांडा या पुस्तकाविषयी बोलणार आहेत प्राध्यापक आणि वक्ते डॉक्टर शशी पवार. ऐकूया. डॉक्टर विजय जाधव सर अतिशय लोकप्रिय आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून सगळ्यांना सुपरिचित आहेतच. त्याचबरोबर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही त्यांचं कार्य समाजामध्ये अतिशय उल्लेखनीय आहे. आणि एवढंच नव्हे तर सुप्रसिद्ध वक्ता म्हणून विविध विषयावर साहित्याच्या म्हणा, भाषा संवर्धनाच्या म्हणा, संपूर्ण विदर्भ डॉक्टर जाधव सरांना अतिशय चांगल्या प्रकारे ओळखतो. गोरगरीब विद्यार्थी असतील, समाजामध्ये नडलेले लोक असतील, या सर्वांच्या अडीअडचणीला धावून जाणारं व्यक्तित्व म्हणून डॉक्टर विजय जाधव सर सर्वांना परिचयाचे आहे. आणि माझा त्यांचा निकटचा सहवास आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये असलेली जी तळमळ आहे समाजाच्या प्रती, लोकांच्या प्रती आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना ठेवणारा खऱ्या अर्थानं व्यक्तित्व म्हणजे डॉक्टर विजय जाधव सर आहेत. आताच त्यांच्या अस्वस्थ तांडा ह्या लघुकथा संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा गल ठोकळ हा पुरस्कार मिळाला आणि संपूर्ण वाशिम जिल्हाच नव्हे तर संपूर्ण विदर्भाच्या जनतेला, सर्व साहित्यिकांना, रसिकांना, वाचकांना अतिशय आनंद झालेला आहे. आणि वाशिम जिल्ह्याला तर माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळतो आहे. आणि तांड्याची जी सुख आहे, जी दुःख आहेत, तांड्याच्या ज्या वेदना आहेत, ज्या व्यथा आहेत, तांड्यामध्ये आजही असणारी जी अंधश्रद्धा आहे, तांड्यामध्ये जी निरक्षरता आहे, अज्ञान आहे, त्या सर्वांचं प्रखरपणे, प्रभावीपणे त्या सर्वांची मांडणी अस्वस्थ तांडा ह्या आपल्या लघुकथा संग्रहातून जाधव सरांनी केलेली आहे. सर्वच्या सर्व कथा मी वाचल्या आहेत, भारावून गेलेलो आहे, कितीतरी वेळेला डोळे बाणवलेले आहेत. प्रातिनिधिक म्हणून जर सांगायचं झालं तर सरांच्या संग्रहातली चिरकांडी नावाची जी कथा आहे ती मनाला हेलावून टाकते. आजही एका निरक्षर अज्ञानी समाजामध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली, गुप्तधनाच्या नावाखाली ज्या पद्धतीने एका लहान बालकाचं अपहरण करून त्या बालकाची हत्या होते हे आपल्या समाजाचं वास्तव आहे. आणि अतिशय 21व्या शतकामध्ये दुर्दैवानं हे वास्तव आपल्याला स्वीकारावं लागतं. पण ती अंधश्रद्धा एवढ्या सकसपणे, एवढ्या ताकदीने, एवढ्या प्रभावीपणे, जोरदारपणे डॉक्टर जाधव सर आपल्या कथेमध्ये मांडतात आणि ती कथा संपूर्ण महाराष्ट्राच्या वाचकापर्यंत पोहोचते. आणि त्याचा सन्मान, त्याचं मूल्य, त्याचं कौतुक शासनातर्फे
देऊन झालेल्या पुरस्कारामध्ये जे आज मिळालेलं आहे, त्यामुळे मी डॉक्टर जाधव सरांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो. त्यांची लेखणी अशीच पुढे चालत राहिली पाहिजे. त्यांनी आणखी विविध विषयावर उत्तमात उत्तम अशा कथा लिहाव्यात आणि त्या कथाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन व्हावं, ही अपेक्षा ह्या प्रसंगी मी व्यक्त करतो. धन्यवाद. अस्वस्थ तांडा आणि आस या 2 कथासंग्रहांविषयी आज आपण गप्पा मारल्या. या भागामध्ये सहभागी झालेले लेखक डॉक्टर विजय जाधव, डॉक्टर अपर्णा महाजन, वाचक डॉक्टर शशी पवार आणि मंगेश कुलकर्णी या चौघांचीही मी मनापासून आभारी आहे. हे सगळे कार्यक्रम आपण पाहू शकता ग्रंथाली वॉच या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवर. पुन्हा भेटूया पुढल्या शुक्रवारी. आपण सगळेजण असेच भेटत राहू, वाचत राहू. नमस्कार.